धन्यवाद प्रज्ञा. आणि आता ही रांगोळी जी आपण बघताय गिरगाव नाक्यावर, हाच गिरगावचा तो नाका आहे जिकडे ही भव्य रांगोळी साकारलेली आहे. आणि थोड्या वेळातच इकडे ढोल पथकाचा कलाविष्कार देखील सादर होणार आहे. गिरगाव ध्वज पथक जे सज्ज झालेलं आहे आणि आपण ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय. एक भव्य अशी रांगोळी इकडे साकारण्यात आलेली आहे याच नाक्यावरून की हाच तो काय म्हणजे आपण स्पॉट आहे जिकडे या दोन यात्रा एकत्र येत असतात. एक स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यात्रा जी आपण सकाळी पाहिलेली होती, सुरुवात झालेली फडके मंदिर पासून, आणि दुसरी यात्रा इकडे सुरू होते ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे काढण्यात येते, जी देखील मार्गस्थ झालेली आहे. आणि आता इकडे गिरगाव ध्वज पथकाचा कलाविष्कार सादर होणार आहे. आणि समोर आपल्याला दिसत असेल तर मी आपल्या कॅमेरामॅनला सांगेन की भव्य टॉवर साकारतोय. हा तोच टॉवर आहे जिकडे आधी श्याम सदन नावाची इमारत होती, चाळ होती, जिकडे जितेंद्र, बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, बुजुर्ग अभिनेते जितेंद्र यांचं वास्तव्य होतं. दरवर्षी ते गणपतीच्या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. तोच हा टॉवर, म्हणजे आता चाळ त्यानंतर टॉवर असं हे काय म्हणजे आपण स्थित्यंतर झालेलं. आणि त्याच या गिरगावच्या नाक्यावर ही परंपरा जी आहे ती जपली जाते. आणि आता थोड्याच वेळात इकडे ढोल पथकाचा कलाविष्कार सादर होईल. भव्य अशी रांगोळी साकारली जाते. आणि आपल्यासोबत अंजली आहे आणि विनोद देखील आहे. विनोद डोंबिवलीहून आहे, अंजली आपल्यासोबत मुंबईच्या यात्रेमध्ये आहे. या दोघांकडे आणखी आपण जाणून घेणार आहोत. विनोदकडे जातो सुरुवातीला, डोंबिवलीला. विनोद, जवळपास आता 10:15 वाजलेले आहेत. उत्साह नक्कीच वाढलाय, पण सूर्यनारायणाने देखील आपलं तेज दाखवायला आता एव्हाना सुरुवात केलेली आहे. डोंबिवलीमध्ये आता कसं मला लावलं. सो गाईज, आमचं हे नवीन गाणं आलेलं आहे सारेगामा म्युझिक वरती, याड लावलं. त्याचा एक छान म्युझिक व्हिडिओ पण आम्ही केलेला आहे. त्याच्यात यशस्वी राव आहे आणि नील चालेकर, यशस्वी असं आलेलं आहे. येस, मस्त हुक स्टेप सुद्धा आहे. सो तुम्ही नक्की शिका आणि रील्स बनवा. हे नको सांगू, दाखव. हे दाखव आणि मग ते करतील. ह्या गाणं गाणार आहे, तू हुक स्टेप करणार आहेस. चलो चलो पटक. येड लावलं हेच आहे ना. मला येड लावलं इथे नाही नाचतायत. आय एम सॉरी काय, कॅमेराच्या मागे खूप लोक आमच्याकडे जोरात बघतायत. हरकत नाही, तरी सुद्धा खूप छान केलं, खूप छान गायलात, पण खूप छान नाचलात. पण मला एक गोष्ट सांगा, हे गाणं याड लावणार आहे, पण या शोभायात्रेनं, इथल्या उत्साहानं, या सगळ्या कलाकारांनी, ह्या ढोल ताशांनी तुम्हाला किती याड लावलंय? ऍक्च्युली खूप जास्त वेळ लावला, कारण की जेव्हा जेव्हा ढोल ताशे वाजतात ना, मला खूप अशी ऑटोमॅटिकली अंगात अशी एक एक्साइटमेंट यायला लागते. आणि इथे डोंबिवलीत मी तसं मी ठाण्यात राहतो, त्यामुळे रामवती रोडला मी नेहमी जात असतो. पण बऱ्याच वर्षांनी मी कॉलेज नंतर ऍक्च्युली इकडे आलोय आणि ती अजूनही तशीच वाईब आहे. आणि अजूनच एक ते मराठी सण उत्सवाचा जो एक असं फिलिंग जे असते ना, एक असा संचारून जातं अंगात. मी पहिल्यांदा ऍक्च्युली शोभायात्राला आले आहे. सो मला खूप मजा येते. मला पण ऍक्च्युली तिकडे जाऊन मजा करायची आहे, पण ठीक आहे, मी बघून मजा घेते सध्या. नक्कीच, पण खूप लोक भेटतायत, खूप लोक फोटो काढतायत, ज्या लोकांशी आपण फक्त स्क्रीनवरून संवाद साधत असतो, कमेंट्स म्हणून ते आपल्याशी बोलत असतात, आज प्रत्यक्ष बोलतायत आणि अर्थात गाण्याबद्दल पण बोलतायत. काय सांगशील, काय रिस्पॉन्स मिळतोय तुला? ऍक्च्युली सगळ्यांना गाणं आवडतंय आणि सगळे आता जस्ट रिलीज झालंय. आणि कालच मी एका कॉलेजमध्ये पण गेलेलो, तर तिथे लोक माझ्यासोबत नाचली सुद्धा. सो हे गाणं नुसतं ऐकण्यासाठी आणि मजा करण्यासाठी, पण नाचण्यासाठी पण लोक वापरतील असं मला वाटतं. आणि खरंच गाणं वेळ लावण्यासारखंच आहे, कारण की गाण्याची जी खासियत आहे ना, आपलं एक ट्रेडिशनल मराठी. विनोद, तुझ्याकडे येतोच मी, पण तत्पूर्वी जाऊया अंजलीकडे. अंजली सोबत काही तारे मंडळी आलेली आहे, तिकडे तारे तारका आलेले आहेत, मालिकांमधले कलाकार आहेत, चित्रपटातले कलाकार आहेत. अंजलीकडे जाऊया. अंजली.